हॅलो मैत्रिणींनो, तर कशा आहात सगळ्याजणी. तर तुम्हाला हा जो ब्लाऊज दिसतोय ना, तर ह्या ब्लाऊजचं आपण आज कटिंग करणार आहोत. कटोरी ब्लाऊज आणि 80 सेंटीमीटर जो कपडा असतो त्याच्यामध्ये कटिंग कसं बसवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. प्लस ब्लाऊज तयार जो ब्लाऊज आहे, हा जो ब्लाऊज आहे ना तुम्हाला दिसतोय, हा ब्लाऊज जो आहे आपल्याकडे स्टिच केलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच मापावरती त्यांनी 3 ते 4 ब्लाऊज टाकलेले आहेत. तर ते मी तुमच्याबरोबर तयार झाल्यानंतर शेअर करणार. 80 सेंटीमीटर आपण अस्तर घेतलेला आहे या पद्धतीने. आपण इकडे बघत आहोत मापाच्या ब्लाऊजवरून कटिंग कशी करायची आहे, माप कसं घ्यायचं आहे. साईड फिटिंग तुम्ही बघू शकता, ह्या ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता. तर बघा, आपण आता सुरुवात करत आहोत. तर माप कसं घ्यायचं आहे ते इथे बघा. सुरुवातीला ज्या बाजूने आपण हुक लावलेले असतात किंवा काजे केलेले असतात ना, त्या बाजूने सुरुवात करायची आहे. तर बघा, पहिलं बटन म्हणजे जिथे आपण लावलेलं आहे, म्हणजे काजं केलेलं आहे त्या टोकापासून तर बगलेपर्यंत तुमचं कितीही अंतर भरलं तर बघा इथे ना अंतर भरलेलं आहे आपलं 9.25 इंच, म्हणजेच 35 साईज आहे. तर 9.25चा चौथा भाग करायचा आहे. जर 9 आलं असतं तर 9ला आपण 4ने गुणायचं आहे, म्हणजे 36 येतं. तर इथे 9.25 आलेलं आहे. तर आपण घेणार आहोत इथे 35 छाती, 36 नाही आहे. तर 9.25 आल्यामुळे इकडे तिरपा टेप लावायचा आहे. तर गळा भरलेला आहे आपला इकडे 6.5 इंचाचा. त्याच्यानंतर अशी घडी घालून घ्यायची आहे. आणि बघा बॅक साईडचं माप तर इथे भरलेलं आहे 13.5 इंचाचं. त्याच्यानंतर आपण आता इकडे व्यवस्थित बघा, मोंढ्याचा जो राऊंड आहे ना तो घ्यायचा आहे. तर इथे राऊंड भरलेला आहे 7.5 इंचाचा. अशा पद्धतीने माप जर का तुम्ही घेतलं तर तुमचा ब्लाऊज बिलकुल चुकणार नाही. कटोरी जी आहे ती आलेली आहे ती 5.5 इंचाची. तर बघा, तर हा जो ब्लाऊज आहे ना ह्याच्यावरून आपण आता कटिंग करणार आहोत. त्याच्यानंतर इकडे बाही घ्यायची आहे. तर बाही जी आहे ना ती आहे इथे 6.5 इंचाची. तर खूप सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊज इथे कटिंग करणार आहोत. आता इकडे बॅक साईडचा गळा जो आहे तो कसा मोजायचा, तर बघा, हा जो पार्ट आहे ना पाठीचा तो मोजायचा आहे आणि तेवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे भरलेला आहे 4.5 इंच. तर तेवढंच अंतर आपल्याला घेऊन इथे कटिंग करायची आहे. तर बघा, इथे हा कट पीस मी घेतलेला आहे आणि स्टार्ट करत आहोत आपण. पहिल्यांदा माप टाकायचं आहे. तर इथे बघा, हा जो कट पीस आहे ना ह्याच्यावरती आपण माप टाकायला स्टार्ट करत आहोत. तर बघा, खालच्या साईडला बंद बाजू जी आहे दिसते ती. तर इथे बघा, खालची साईड एकदम व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मी इकडे सरळ लाईन काय मारणार नाही, ह्याला कोस नाही या कपड्याला. तर इथे 13.5 इंच आपल्याला तयार पाहिजे उंची. तर मी इकडे 14.5 इंचाला मार्किंग करून घेणार आहे. बघा, तर ही झालेली आहे आपली हाईटची मार्किंग. तर इथून घ्यायचं आहे, बंद बाजूपासून आपल्याला घ्यायचं आहे 2.25 इंच. व्यवस्थित बघा कटिंग. त्याच्यानंतर त्या 2.25 पासून घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच. व्यवस्थित बघा, 3 इंच घेतलं ना म्हणजे आपली शोल्डरची पट्टी बरोबर 2.5 इंचाची तयार येते. आणि कोणाकोणाला जर का ह्याच्यापेक्षाही कमी लागत असेल तर तुम्ही 2.25 इंच घेऊ शकता. बघा, तर व्यवस्थित असं मार्क केलं. त्याच्यानंतर इथून खाली आपल्याला, तुम्हाला मी मोजून पण दाखवते, इथे आपल्या शिलाई मार्जिन जाऊन किती पट्टी उरणार आहे. ठीक आहे, तर पट्टी आपली उरत आहे इथे बरोबर 2.5 इंचाची. त्याच्यानंतर बघा, खालच्या साईडला सुद्धा इथे मार्क करून घेतलेला आहे व्यवस्थित. जसं वरचं अंतर आलेलं आहे ना तेवढंच अंतर खालच्या साईडला पण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. तर छातीच्या चौथ्या भागात लुजिन मार्जिन अजिबात पकडायचं नाही आहे मैत्रिणींनो. त्याने काय होतं की ब्लाऊज सैल होऊन जातो, तुम्हाला बॉडीला कट टू कट तो बसत नाही. तर बघा, त्याच्यानंतर 2 इंच घेतलेला आहे मी शिलाई मार्जिन, आपल्याला बॉक्स फिटिंग करायची असते म्हणून. त्याच्यानंतर ह्या मध्यातून जिथे मोंढ्याचा बॉक्स आलेला आहे तिथून एक लाईन जी आहे ती अशी खेचून घेतलेली आहे. तुम्हाला जर का आकार देता येत नसेल ना तर बरोबर ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे, मोंढ्याच्या लाईनचा, आणि तिथून आकार द्यायचा आहे. तर बघा, खालच्या साईडला सुद्धा इथे झोळ येत नाही. ह्या पद्धतीने तुम्ही जर का व्यवस्थित असं मार्किंग केलं तर मागचा मोंढ्याचा जो आकार देण्याचा फॉर्म्युला आहे तो फक्त घ्यायचा आहे 1 इंचाचा, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. तर इथे बघा, कमर घेर मी मोजून दाखवलेला होता, तर तो बरोबर सारखाच भरतो आहे, वरची रुंदी आणि खालची रुंदी. त्याच्यानंतर इकडे मागचा जो गळ्याची आपण पट्टी मोजली होती तेवढीच मी ठेवलेली आहे, त्याच्यात काही एक मिळवलेलं नाही आहे. 4.5 इंचाची ती पट्टी ठेवलेली आहे, 3 इंच गळा रुंदी ठेवली आहे आणि ह्या पद्धतीने गोल गळा जो आहे तो
व्यवस्थित असा आखून घेऊन इकडे कटिंग केलेली आहे. अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट कटिंग जर का तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून अगदी कमीत कमी वेळेमध्ये ब्लाऊज जो आहे तो कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. इथे बघा गळ्या रुंदीच्या तिथे 1 किंवा पाऊण इंचाने कट करायचं नाही आहे. तिथून खाली सुरुवात केली तर तुमची गळा रुंदी जागच्या जागेवर राहते बघा, म्हणजे गळा जो आहे तो फाकत नाही. तर बघा ह्या पद्धतीने आपला बॅक साईडचा पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंटचा पार्ट इकडे बघणार आहोत. तर तो कशा पद्धतीने करायचा अगदी कमीत कमी वेळेत, कुठलीही पेपर कटिंग न वापरता, आणि बाहीसुद्धा आपण ह्याच्यात बसवणार आहोत. तर व्यवस्थित बघा आणि या पद्धतीने कटिंग करायची आहे मैत्रिणींनो. तर बघा अशा पद्धतीने मी इथे ठेवलेला आहे. हा जो पार्ट आहे व्यवस्थित कुठे बसतो आहे ते बघायचं आहे, जास्त घाई करायची नाही आहे कटिंगच्या वेळेस. तर इथे बघा आपण मागचा जो पार्ट आहे ना तसं इथे आखलेला आहे बघा. फक्त खालच्या साईडला 1 इंचाची मार्जिन राहील ह्या पद्धतीने आपण आखून घेतलेला आहे. तुम्हाला इथे स्पष्ट दिसत असेल बघा. तर 1 इंचाची मार्जिन राहील खालच्या साईडला. तर त्या पद्धतीने, कारण का आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती जोडायला मार्जिन लागते, त्याच्यासाठी 1 इंच कंपल्सरी ठेवायचं आहे. तुम्ही जर का अर्धा इंच वाढवलं तर मग तुमची उंची पुढची कमी होणार आहे त्यासाठी. त्याच्यानंतर इकडे मी पुढचा गळा घेतलेला आहे. तर तयार 6चा ठेवायचा आहे, ते 6.5 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर गळा रुंदी 2.25 इंचाची आणि वरची लाईन अशी क्लिअर करून घ्यायची आहे. तर इथपर्यंत आलं लक्षात मैत्रिणींनो. आता हा बॅक साईडचा पार्ट जो आहे मी उचलून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता इकडे व्यवस्थित असं गळ्याला आकार देणार आहोत. प्लस इकडे बघा शोल्डर घेतलेला आहे 3 इंचाची पट्टी. तिथून खाली आपल्याला घ्यायचा आहे मोंढा जो आहे तो 5.25 इंचाचा आणि बॉक्स बनवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं पुढच्या साईडला जर का झोळ येतो, घड्या पाडतात, चुन्या पाडतात, तर त्यासाठी इथे बघा 1/2 इंच आत यायचं आहे आणि परत एकदा तिरपी लाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे. आणि ह्या तिरप्या लाईनच्या कॉर्नरपासून बरोबर इथे बघा मी जसा आकार देते तो अर्धा इंचाने आकार देऊन घ्यायचा आहे. अजिबात बाया पुढच्या साईडला घोळ चुन्या घड्या काहीही येणार नाही आहेत. त्याच्यानंतर इकडे पुढच्या गळ्यालासुद्धा व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथपर्यंत आलं लक्षात मैत्रिणींनो. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस बघायची आहे. तर इथे बघा खाली जे अंतर आपण वाढवलेलं आहे ना 1 इंचाचं, ते व्यवस्थित क्लिअर करून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर तिथून वरती आपल्याला टाकायचं आहे क्रॉसपट्टीचं माप. तर इथे 3.5 इंचाला क्रॉसपट्टीचं माप मी पुढच्या साईडला टाकलेलं आहे आणि फिटिंगच्या साईडला टाकलेलं आहे 3 इंचाचं. तुम्ही 2.25 पण घेऊ शकता. तर इथपर्यंत आलं लक्षात. तुम्हाला पेपर कटिंगची सुद्धा काही गरज लागणार नाही आणि कमीत कमी वेळेमध्ये. तर इथे घेतलेलं आहे मी 5.5 इंच. कटोरी कशी घ्यायची आहे ते बघायचं आहे. 5.5 इंचावरती मार्क केलं आणि वरती पण 5.5 इंचावरती मध्यात आणि इथे कॉर्नरपासून 1 इंच आणि इथे बघा मोंढ्याच्या तिथून 2.5 इंच आकार अगदी परफेक्ट येतो. तर बघा इथे अशा पद्धतीने आकार जो आहे तो कटोरीला देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, तर हा पार्ट जो आहे तो कट करायचा नाही. पुढे बघा ह्या पद्धतीने कटोरी जी आहे ती, तर आपल्याला कटोरी वाढवायची आहे ना, तर बरोबर आपण इथे 8.5 इंचाला टेप लावलेला आहे. तर इथे बघा 34-35ला आपल्याला 8.5 इंचाची कटोरी जी आहे ती अगदी परफेक्ट बसते. आणि गळ्याच्या तिथे 1/2 इंचाचं मार्जिन मी घेतलेलं आहे स्टिचिंगसाठी आणि ही लाईन जी आहे ती क्लिअर केलेली आहे बघा. त्याच्यानंतर ह्या 8.5 इंचाचा मध्य घेतलेला आहे 4.25 इंच आणि तिथून खाली आपल्याला घ्यायचं आहे 2.25 इंच. 2.25 इंच घेतलं ना तर तुमची कटोरी अगदी व्यवस्थित अशी गोलाकारी येईल. आणि इथे बघा हा जो कटोरीचा पुढचा पार्ट आहे तो अगदी व्यवस्थित असा मी घेतलेला आहे 4.5 इंचाचा. हे अंतर जे आहे ते 4.5 इंचाचं घेतलं म्हणजे तुम्हाला कट करायची पण गरज पडणार नाही आहे मैत्रिणींनो. तर बघा अगदी व्यवस्थित असा आकार मी दिलेला आहे. तर ही झालेली आहे आपली आता मेन कटोरी तयार. तर त्याच्यानंतर आपल्याला बाही वगैरे इकडे बसवायची आहे अजून, तर ती कशी बसवायची आहे ते पण बघणार आहोत आपण अगदी व्यवस्थित असं. तर थोडीशी मला वाटतं आहे बाही जी आहे ती उंचीला थोडीशी कमी बसणार आहे, पण काहीही प्रॉब्लेम नाही. आपण मार्जिनमध्ये थोडंसं कमी दाबायचं आहे, बाही जी आहे ती बसून जाणार आहे. तर बघा ह्याची आपण आता कटिंग करून घेतो आहे.
संपूर्ण जे मार्किंग केलेलं आहे ना त्याची व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे. ही सुद्धा कटोरी अगदी व्यवस्थित बसते आणि तुम्हाला पेपर कटिंग करायची किंवा जास्त अस्तर वापरण्याची सुद्धा ह्या केसमध्ये काही गरज पडणार नाही आहे. तर इथे जसं जसं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने आपण कटिंग करून घेत आहोत. आणि क्रॉसपट्टी जी आहे ती आपली इथे कट झालेली आहे, तर आपण वेगळी क्रॉसपट्टी ह्याची तयार करणार आहोत. व्यवस्थित बघा. तर कटोरी पण आपली निघालेली आहे. तर इकडे आहे ना वरती जिथे फिटिंगची साईड आहे ना तिथे हे बघा ह्या पद्धतीने असा आकार दिला ना तर इथे सुद्धा तुमचा झोळ येणार नाही आहे. बगलेच्या खालीपासून तर क्रॉसपट्टीपर्यंत अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. तर मी या पद्धतीने सुद्धा कटोरी जी आहे ती कटिंग करत असते. कटोरी कटिंग करण्याच्या 3-4 पद्धती आहेत. त्यातली ही पद्धत अगदी सोपी आहे. ही पण तुम्ही ट्राय करू शकता. नवीन जरी शिकत असाल तर हे 2 पार्ट आपल्याला मिळालेले आहेत. आपण आता हा जो उरलेला कपडा, तर इथे बाहीची घडी घेताना आहे ना छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. आता इकडे कटोरी वगैरे आपण काढून झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला इकडे बंद बाजूकडे बाहीची उंची अधिक 1 इंच टाकण्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने जोड द्यायचा आहे. रुंदीला मी घेतलेली आहे 9 इंच. छातीचा चौथा भाग प्लस पाव इंच मी घेतलेला आहे. कॅप हाईट घेतलेली आहे मी इथे 3 इंचाची. आणि बाही उंची जी घेतलेली आहे ना 6.5 + 1 बरोबर 7.5 इंच. दंडघेर जो आहे तो आहे 5.25 इंचाचा. त्याच्यामध्ये 1.5 इंच जे आहे ते प्लस करायचं आहे. इकडे बरोबर सेंटरला नॉच देऊन द्यायचा आहे. त्याच्यानंतर इकडे बघा हे पदर जे आहेत ते सुट्टे करायचे आहेत आणि ह्याला आहे ना जेवढा कपडा कमी पडतो तेवढा आपल्याला जॉईंट्स द्यायचा आहे. बघा तर इथे मी जॉईंट्स द्यायचं बघते. तर बघा हा कपडा बरोबर बसतो इथे. तर हा जॉईंट जो आहे तो अगदी व्यवस्थित असा बसणार आहे. या पद्धतीने जॉईंटलासुद्धा तुम्ही घाबरायचं नाही आहे. या पद्धतीने कपडा ठेवायचा आणि पलटी करायची आहे. जॉईंट्स आपला रेडी. तर बघा. आणि हा आतला मोंढा जो आहे तो सुद्धा आपण इकडे कोरून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर मी आहे ना मोंढा जो आहे तो शक्यतो कटिंगमध्ये कधीच कोरत नाही. ब्लाऊज जर का जोडायला दिला तर मग त्यांच्याकडून कधी एकाच हाताच्या दोन्ही बाह्या तयार होतात. आता राहिलेली आहे आपली क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी घेत आहे मी इथे. तर बघा रुंदीला घ्यायची आहे आपण छातीची घडी प्लस थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर छातीची घडी आपली होती 11.25 इंचाची. तर मी इथे 11.5 इंचाची रुंदी घेतलेली आहे. आणि क्रॉसपट्टी जी आहे 3 आणि इकडे घेतलेली आहे 4.25 इंचाची. आणि ही झालेली आहे आपली क्रॉसपट्टी रेडी. तर तुम्ही 4 आणि 3ची कंपल्सरीसुद्धा कट करू शकता, पण मी जास्त मार्जिन अडकवणार नाही आहे त्याच्यामुळे मी इथे थोडीशी कमी घेतलेली आहे. तर बघा झालेली आहे आपली संपूर्ण अस्तरची कटिंग. तर ही संपूर्ण अस्तरची कटिंग मेन पिसावरती ठेवून आपण कट करणार आहोत. तर आजची कटिंग कशी वाटली? अगदी परफेक्ट कटिंग आहे ही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही जमणार आहे. सोप्यात सोपी कटिंग दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर का आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.